गेले अनेक दिवसापासून माऊलींची पालखी ह्या भावनेपेठेमध्ये येत असताना अनेक चर्चा होत होती। प्रशासनाच्या काळामध्ये मागच्या काळामध्ये सर्वांनी प्रयत्न केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्यानंतर बजेटला तरतूद झाल्यावर शेजारची प्रॉपर्टी असेल त्याची प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे। त्या सर्वांना महानगरपालिकेने एका महिन्याच्या आत त्यांचा जो मोबदला दिलाय आणि मला वाटतं मंदिर परिसराची जागा आज ताब्यामध्ये येते। पूर्ण मंदिर परिसर हा मोठा होतोय पुणेकरांसाठी आणि आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे। 8 तारखेला जेव्हा पालखी येईल हा परिसर मोठा असणार आहे। अजूनही प्रॉपर्टी आजूबाजूच्या ज्या आहे सराउंडिंग त्या मोठ्या करून मंदिर परिसर मोठा करण्याचा पुणे महापालिका लोकप्रतिनिधी सर्वांचा प्रयत्न आहे। पुन्हा एकदा आज ही सुरुवात होत असताना जेव्हा 8 तारखेला पालखी येईल तर हा परिसर अत्यंत चांगला मोठा असणार आहे आणि पालखी पुन्हाही पुढच्या काही काळामध्ये वर्षभर चर्चा थांबणार आहे की पालखी कुठे जाईल, पालखी इथंच येणार आणि पुणेकरांचे जे पूर्ण स्वप्न आहे ते पूर्ण होईल। पुन्हा एकदा सर्वांचं आमचे मित्र नगरसेवक विशाल दरोडे आहेत, त्यांनी खूप चांगला पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील, आयुक्त असतील, महापौर असतील, मुरली मोहोळ साहेब असतील, आमदार साहेब असतील, सर्वांनी यामध्ये कष्ट केलेत आणि प्रशासन सुद्धा आहे। आणि ज्यांनी आज प्रॉपर्टी दिली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अनेक वर्षे राहत असताना आपलं मनावर दगड ठेवून त्यांनी ही देवी माऊलीसाठी पालखी दिली, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। पुढच्या काळात हा परिसर हा एरिया माऊलींसाठी येणाऱ्या पालखीसाठी कायम नावाजलेला राहणार आहे। पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि आज एक काम सुरू होते यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत। धन्यवाद। रामकृष्ण।